सो हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम टू अवर ब्लॉग अगेन. तर आज मी एकटा दिसत असेल तुम्हाला, आणि ते पण फॉर्मल्समध्ये. ठीक आहे. तर ॲक्च्युली हा एक सरप्राईज ब्लॉग आहे. बेसिकली उद्या आहे ऋतुजाचा बड्डे, तर त्यासाठी मी प्लॅन करत आहो. आणि कसं आहे, मी फॉर्मलमध्ये म्हणजे आज मी लवकर आलो ऑफिसमधून, आणि आता मला थोडं तिच्यासाठी थोडं डेकोरेशन वगैरे थोडं काहीतरी करायचं आहे. बेसिकली बघतो मी आता, तुम्हाला दाखवतो काय काय करणार आहे, काय काय नाही. बघूया, म्हणजे दाखवतो की काय काय बनवणार आहे मी, असं तसं. ठीक आहे, चालेल. कारण आता मला थोडं म्हणजे रेडी होऊन बाहेरच जायचं आहे. मी आता चेंज वगैरे नाही करत तसंच, कारण पाऊस खूप चालू आहे इकडं, त्याच्यामुळे समजत नाही आहे. ठीक आहे, तरी मी ट्राय करतो बाहेर जाऊन तिच्यासाठी शॉपिंग वगैरे करायची. म्हणजे ते छोटं गिफ्ट घ्यायचं आहे, म्हणजे खूप मोठे वगैरे असं नाही. ॲक्च्युली थोडे प्लॅन्स आहेत आमचे, त्यामुळे तिला खूप मोठं असं भारी गिफ्ट नाही सध्याच तर नाही देऊ शकत, पण तिला आवडेल असं नक्कीच गिफ्ट द्यायचं ट्राय करेल मी. ठीक आहे. तर चला तुम्हाला दाखवतो काय काय तयारी करणार आहे, काय काय घेणार आहे, कसं करणार आहे. म्हणजे थोडंफार डेकोरेट करायचं आहे, थोडं पिंटरेस्टचे इमेजेस वगैरे बघितले आहेत मी. बघू कसं होतं ते. ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत राहा नक्कीच. ठीक आहे. हॅलो गाईज, बिग ब्लंडर ॲक्च्युली. मी आलो होतो इकडं शॉपर स्टॉपला, तुम्ही बघू शकतात मागे, तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला. बट ॲक्च्युली ते काय भेटलं नाही आहे. खूप ब्लंडर झालं आहे माझ्याकडनं. ज्या ब्रँड म्हणजे जी गोष्ट मी घ्यायला होती ती भेटलीच नाही आहे बेसिकली. बघूया आता काय होतं. हॅलो गाईज, तर फायनली मी घरी आलो आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, मी तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलो. इथेच जवळ एक मॉल आहे, त्यात एक झुकच्या स्टोअरला गेलो होतो. ॲक्च्युली तिला खूप दिवसापासून झुकची बॅग हवी होती, तिला गिफ्ट देण्यासाठी. बट अनफॉर्च्युनेटली ती तिथं नव्हती. मी लिटरली 10 ते 12 किलोमीटर ट्रॅव्हल करून तिथं गेलो, आणि त्या ठिकाणी नव्हती. मी ते बोलले की दुसऱ्या ठिकाणी आहे. ते लोकेशन नियर अबाउट 25+ किलोमीटर्स होतं. तर मी तिकडे गेलो असतो तर खूप लेट झालं असतं. त्यामुळे मी लकीली ऑनलाईन सर्च केलं, तर मला भेटली ती. ऑनलाईन सर्च करून ते ब्लिंकिट वगैरेवर भेटली, तर मी ऑर्डर करून दिली आता. आता बघू की कधी येते, काय येते. ॲक्च्युली मी थोडं सामान पण घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवतो काय काय घेतलेलं आहे मी, म्हणजे डेकोरेशनसाठी वगैरे. ते शूट नाही करता आलं कारण की ट्रॅफिक खूप होतं त्या ठिकाणी, आणि पाऊस पण चालू होता, त्यामुळे शूट नाही करता आलं. स्टोअर्सचं वगैरे काय काय मी घेणार आहे म्हणून. तर तुम्हाला हे करतो मी आता, ते दाखवतो. ठीक आहे, तुम्ही बघा. ओके. सो गाईज, मी तिच्यासाठी खूप साऱ्या वस्तू आणल्या आहेत, म्हणजे डेकोरेशनसाठी बेसिकली. हे बलून्स वगैरे आहे, अँड हे रिबन्स वगैरे आहे, फेरी लाईटिंग्स वगैरे आहे आणलेल्या. बघू आता, म्हणजे मी तर होप करतो आहे. एक दोन गोष्टी राहिल्यात आता, मला त्या अर्जंटली हे करावं लागतील. कॅन्डल्स वगैरे पण आणल्या आहेत मी, हे तुम्ही बघू शकता. ओके. आणि एक दोन वस्तू राहिल्या आहेत, त्या मी चेक करतो. तिच्यासाठी एक छोटंसं अजून एक गिफ्ट पण आणलं आहे, ते मी लपवून ठेवलं आहे तिच्या कपड्यांमध्येच. एक सेकंड दाखवतो. हे मी आणलेलं आहे, इथं लपवून ठेवलं आहे ते. काहीच आता तिचं अजून एक गिफ्ट आलं आहे, की तिची बॅग. तिला खूप दिवसापासून टोट बॅग घ्यायची होती. ठीक आहे. ॲक्च्युली मी रॅप वगैरे करणार होतो तिला. बघू आता, रॅप वगैरे करायला वेळ भेटला तर नक्कीच रॅप करेल मी. आणि तिला एक हे सिक्रेट जागेवर ठेवून तिला ती म्हणजे फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, बघू ती शोधू शकते का नाही वाटतं. ठीक आहे, चालेल. आता मला खूप टाईम म्हणजे आवरायचं आहे खूप, आणि त्याचबरोबर डेकोरेशनची पण प्लॅनिंग करायची आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवत राहील काय काय करतो, काय काय नाही. चला तर मग भेटूया थोडं. तिला आवडणारी जी गोष्ट आहे ती मी दाखवतो आहे. याच्यात लपवून ठेवली आहे, तिला पण डायरेक्टच सरप्राईज देईल मी. हे बघा किती क्यूट आहे. गाईस, फायनली मी बॅग ग्रॅब करतोय, बट थोडं फनी मुवमेंट झाला आहे. या ठिकाणून थोडीफार व्यवस्थित रॅप केली, या ठिकाणी ओपन होऊन गेली. तर तुम्हीच सांगा काय करू. एकटं एवढं सगळं करतोय, मला समजत नाही. एक साईडने बरोबर होतं, एक साईडने नाही होतं. ठीक आहे, तरी काहीतरी जुगाड करेल मी, त्याला रॅप करेल आणि लपवून ठेवेल. ठीक आहे, तुम्हाला सांगतो अजून परत पुढं काय काय करणार आहे. त्या साईडच्या रूममध्ये सगळं व्यवस्थित डेकोरेशन होणार आहे. ठीक आहे.
सो गाईज फायनली रॅप करून झालं आहे प्रॉपर एकदम ठीक आहे. फर्स्ट टाइम गेलं आहे, थोडं माहीत नाही कसं झालं पण आय थिंक थोडं छानच झालं आहे. ठीक आहे, तरी बघूया आपण. ओके, फायनली मोस्ट अवेटेड त्यासाठी मी खूप सुंदर असा हे आणला आहे मी बुके. बघा तुम्ही कसा आहे. तर अजून तिला काही दाखवलेलं नाही आहे, काहीच नाही आहे. ती बाहेर बसली मस्त. ठीक आहे, मी आता या ठिकाणी पूर्ण डेकोरेशन वगैरे करायचं ट्राय करतो. भेटूया आपण थोड्या वेळात. ओके, फायनली डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे. तुम्ही बघू शकतात कसं झालं आहे. नक्कीच मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ओके ओके, आता बघा. सो लिटरली आता फक्त 2 मिनटं बाकी आहे. मी जातो पटकन, तिला विश करतो आणि घेऊन येतो. तिची रिॲक्शन बघूया आपण. सो गाईज मी आता पटकन तिला घेऊन येतो. तुम्ही बघा आता तिची रिॲक्शन. ओके, 2 मिनटं. एक सेकंड व्यवस्थित. 1 सेकंड. आता 1 2. कसं आहे हे तू खरं केलं? हो. बापरे. इथून चल थोडा. तेव्हा तेव्हा काय बापरे. फ्लावर्स. थँक्यू. याच्या अजून जा. 1 सेकंड थांब. क्रेझी. तू पण तू जा पहिले. हॅपी बर्थडे टू यू. ओ हो सांभाळ सांभाळ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे माय डिअर बायको. माझा पहिला फोटो काढ. हो, हॅपी बर्थडे टू यू. थांब. ये. किती वायर आहे तरी इकडे. त्याला दाखवलं पूर्ण. गाईज हे टोटल डेकोरेशन माझी क्यूट बायकोसाठी. मला असं वाटतच नाही की तू केलं. हो का गाईज, हे रिअल फ्लावर्स. हे बर्थडे गर्लची गर्ल उडून गेली थोडी. ठीक आहे, चालतंय एवढं. पण छान गेलं. मला नाही वाटलं तू केलं म्हणून. ओ मग कोण करणार आहे? नाही स्टील कोण करणार तिकडं? थँक्यू. ओ आस्थेटिक बर्थडे गर्ल. इकडे बघ. बस इकडे बघ ना. मला तसे फोटो नाही, मला छान वाले फोटो काढायचे आहेत. ओके मॅडम. सो मी दिसतोय का नाही माहित नाही. मी दिसतंय का नाही ते नाही माहित. तू पण पण सिरियसली खूप मस्त केलं रे. फ्लॉवर्स वगैरे मस्त आहे त्यावर. रिअल फ्लावर्स सगळे. हा का? ओ माय गॉड. स्मेल कर. हे घ्या मॅडम. 12 वाजले. हॅपी बर्थडे. थँक्यू. तोंडावर उडून ते डायरेक्ट ना. करतो तू कापतो. कसं काढू? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हे काय केक सोबत आलंय का? हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी. रोज पेटल्स. फुटला नाही ते पचका झाला. ते फुटलं नाही. तुला फोडता नसतं ना आलं. हॅपी बर्थडे. हे तुझ्यासाठी चॉकलेट पान. थँक्यू. आता हे कसं दे? ते फुटणार नाही. तू केक काप फक्त अगोदर. यस. माझे फोटो तो का फोटो काढू द्या गाईस. वेट. थँक्यू. हे चॉकलेट देणार नाही मी तुला. गाईज फायनली केक कटिंग सेरिमनी. एवढं पण नाही करायचं होतं. का पटकन, मला भूक लागली आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू बायको.
हॅपी बर्थडे माझी बायको. मला पहिले चालू दे. तू स्वतः खाते का? नाही तुला चालायचं. हो थँक्यू. कसं आहे नक्की खा. टेस्टी खूप. कोणतं? अरे खरंच तुला नाही आवडला? आवडला, छान आहे. बटरस्कॉच टाईप वाटत आहे. बटरस्कॉच सारखाच आहे. आणि बस हे खा. सांगू काय काम? गिफ्ट दे ना. तुझं गिफ्ट. ओके. सो माझं गिफ्ट. गेस करू काय काय आहे? गेस्टर काय आहे? मला एक झूपची बॅग पाहिजे होती, तीच होती. पॅकिंग कोणी गेली? मीच केली. कसं फाडू? व्यवस्थित फाडू का मग? तुझी मर्जी. गाईज हिला कशी आहे? काय बॅग सांग कशी आहे? खूपच मी विचार केलेला होता त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. गाईज बघा, आता मी आणली तिच्यासाठी तरी सुद्धा ती म्हणते. नाही. तुम्ही बघितलंय थँक्यू. मी लिटरली 18 ते 20 किलोमीटर फक्त बाईकने गेलो आणि तुम्हाला तिथं पण बोललो मी की अनफॉर्च्युनेटली तिथं बॅग नाही भेटली म्हणून. कुठे गेला होता फिरायला? फिरायला नव्हतो गेलो मी, औंधला गेलो. औंध म्हणजे इथचं? इथून 10 ते 12 किलोमीटर आहे. आहे. तिथं भेटली मग? तिथं नाही भेटली म्हणून तर मी इथं ऑनलाईन मागवली की. कधी ब्लिंकिट वरून मागवलेली आहे ना बेटा तू ही? मला माहित आहे हे. मी जाऊ दे. ठीक आहे. थँक्यू. राहू द्या आता, तुम्ही बघू शकता तिला. तर ठीक आहे गाईज, पण हिच्यासाठी अजून एक गिफ्ट आहे, ते तुला शोधावं लागेल. पण माझ्याकडे लॅपटॉपच नाहीये. ठीक आहे ना, आता नवीन कंपनी लॅपटॉप भेटणार तुला. कोणती नवीन कंपनी? मी नाही करणार माझीच कंपनी पाहिजे होतं ना. हो आहे, हे बॉटल ठेवायला. ऐक ना, पण तुझं एक नवीन अजून एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी, शोध तर. कुठं आहे? मला याच्यासोबत फोटो काढ. तुझ्या दुसऱ्या कपाटात आहे. त्या व्हिडिओ मध्ये चांगलं झाली पाहिजे. हो का? अबे ते कुठून आणलं? कसं आहे? क्यूट आहे. कुठून आणलं? मी का? रोडावर गाईज तुम्हीच सांगा कुठून आणलाय. कुठून आणला? बरोबर. मिनिसो ना, सांग ना. क्यूट आहे यार. मी आता माझ्याजवळ ठेवत जाईल. माझ्याजवळ काय चाललंय? माझं गिफ्ट आहे ना. ओके ठीक आहे, तुझ्याकडे. येस चलो. चल ना फोटो काढू ना. सो गाईज फायनली मी तिचा फेवरेट ब्रेकफास्ट आणलेला आहे आणि आम्ही तो आता खाणार आहे. ओके सो बघूया, मस्त खाऊया. आज छोटे छोटे असे प्लॅन केलेले आहेत, छोटेच आहेत प्लॅन. मी तिचं फेवरेट असं पास्ता बनवणार आहे. बघूया तिची रिॲक्शन्स वगैरे, की तिचा कसा आवडतो नाही आवडत. ओके, हिअर इज आवर बर्थडे गर्ल. चोरून केक खाताना. ओके तुझाच केक आहे, तू खाऊ शकते कधी पण. पण मी तुला म्हटलं होतं मला नाही आवडत, पण मला हे आवडते. हे दाखव त्यांना. तुझी फेवरेट इडली. नाद ब्रह्म इडली. यस, NM नाद ब्रह्म इडली म्हणजे एकदम फ्लफी, सॉफ्ट आणि डिलिशियस. पुन्हा तू तसंच केलं. बर्थडे असण्याचा फायदा. बस मॅडम. आमचं डेकोरेशन अजून तसंच आहे, या सरांनी काढलंच नाही. कधी काढतील काय माहिती. मस्त केलं बाय द वे. मला एक्सपेक्ट पण नव्हतं की असं काहीतरी करेल तो. ठीक आहे. आणि अजून त्याने मला जे मला काहीच पसारा बघू नका होत राहते, त्याने हे दिलं जे मला खूप आवडलं. एवढं यूज केलं मी आज. अच्छा नाही, चालू झालं. ये असं मस्त मसाज करायचं. एक सेकंड. आणि अशी झोप पण येते. सो येस, मी आता हे खाईल. अबे फास्ट होत आहे. अच्छा असं फास्ट पण होते. अबे थांब रे, याला थांब. हां, तर मी आता हे खाईल. बाय बाय. मी डोक्याला तेल लावलेलं आहे संध्याकाळसाठी. मे बी काही कुठेतरी कोणी नेलं त्याच्यासाठी मी लावलेलं आहे.
बाय 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 बाय. बाय बाय. स्वतःसाठी कचोरी बाहेर पण खाऊन आला आणि इथे पण खात आहे बाहेर नाही खाऊन आलोय मी अरे फक्त कचोरी खाऊन आलोय. घे माझी शपथ घे, खरं सांगत आहे मी, हा बाहेर खाऊन आलोय शपथ. मी बाहेर नाही खाऊन आलोय, मी फक्त बाहेर समोसा खाऊन आलोय. मी बाहेर काहीच नाही खाऊन आलोय. गाईज आता फायनली लंचसाठी तिचा फेवरेट बनवणार आहे मी, काय तुम्हाला माहितीच आहे. सो गाईज फायनली तिच्या लंचसाठी तिचं फेवरेट असं व्हाईट सॉस पास्ता बनवतोय मी. चला तुम्हाला दाखवतो कसा बनवतोय. आणि हे बघा, हा आमचा टेडी महाराज इथं बसलेला आहे, छान एक नंबर असा. ओके, सो या ठिकाणी कॅप्सिकम आणि कॅरेट वगैरे कापून ठेवलं आहे. त्याच्यात पास्ता बॉईल होतो आहे. ओके, आणि मोस्टली आम्ही व्हीट पास्ता घेतो आहे, तर मैदावाला पास्ता नाही यूज करत आम्ही. आणि त्यानंतर बटर आणि चीज हे दोन आहे, थोडं हे टाकू. ठीक आहे, हे इन्ग्रेडियंट झाले. त्यानंतर आता आमच्याकडे आहे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स वगैरे आहे. अजून काय होतं, हां ब्लॅक पेपर मस्त आहे. सो हे बेसिक स्पायसेस सगळं आहेत, ते मी यूज करणार आहे. ओके, थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला बनवताना पास्ता बॉईल झाला की. सो गाईज फायनली व्हाईट सॉस पास्ता. सो गाईज व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे. ओके, सो मॅडम हे बघा प्लेटिंग करू सुद्धा नाही देत ते. मी त्यांना प्लेट दाखवायला आलो तुम्हाला, तर ही तिकडूनच खायला सुरुवात. वा, हे घे इथून खाऊन दाखव सगळ्यांना. गरम गरम खाते. वा वा वा, बर्थडे गर्ल क्यूट. हे घे, तू नाही म्हणणार आहे? खाईल ना, पहिले तू खाऊन चेक कर कसं झालंय. फक्त खाऊन बोलूच नको काही. आम्ही तुम्हाला रेसिपी द्यायची. हे व्हीट, हां, हे मोस्टली व्हीटवाले आहेत. मी तुम्हाला पहिलेच आधीच बोललो की हे मैद्याचे नाही आहेत, व्हीटचे आहेत. ओके बाबा. सो कॉल्ड बर्थडे गर्ल ऑन दिस क्रॉलिंग रील्स. काहीच नाही, तिच्या गिफ्ट सोबत बसलेली मस्त. चाय बना दो प्लीज. ब्लर दिसते खूप. आता बोल. मुझे चाय बना दो, मुझे चाय पीनी है, मुझे चाय बना दो, मुझे चाय पीनी है. तुला कसं काय चहा बनवू? मुझे तू तर चाय पोरगी. बना के दो. हॅलो, आम्ही आलो आता घरी. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो बाहेर जेवण करायला आणि डिनरसाठी, Oh, sorry. बर्थडे डिनरसाठी. आणि मी थकली आहे आता खूप. आज मला मी पण थकलोय. रिलॅक्स असा बर्थडे पाहिजे होता, पण सरांनी तो रिलॅक्सच केलेला आहे. हां, म्हटलं का बाप्पा फ्लिप मारते काही. गुड. पिंपल पॅच आमचा गोंड्या. ओय गोंड्या, असा बसलाय तो गब्या. चला, आम्ही आलेला आहे आता कन्क्लुजन वर. व्लॉग एंड करायला. यस, आम्ही आता थकलेलो आहे. खूप वाजले. लॉकअप बघितलं, खूप वाजून गेले. हां, सध्या तर काय 12 वाजले. माझा बर्थडे संपलेला आहे आणि हा व्लॉग सुद्धा संपलेला आहे. गुड. तर या बिचाऱ्याने खूप मेहनत केली. मी आता एडिट करताना बघत होती आणि एडिट करताना मग समजलं की आम्ही व्लॉग एंड केलेला नाहीये, म्हणून आम्ही आता व्लॉग एंड करत आहोत. येस. तर गाईज पूर्ण ब्लॉग बघा. किती याची मेहनत कमेंट सेक्शन मध्ये सांगा. इज ही अ ग्रीन फ्लॅग और ग्रीन फॉरेस्ट.